मागच्या भागामध्ये आपण भाषा म्हणजे काय याविषयी विचार केलेला आहे. भाषा ही हळूहळू विकसित होत गेलेली आहे. याबद्दल मानवी जीवनात किंवा मानवाची उत्क्रांती कशी झाली याबद्दलचा जो डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे, हा डार्विनचा उत्क्रांतीवाद इथं सुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे. जरी आपण गृहीत धरलं की भाषा हळूहळू उत्क्रांत होत गेली, तरी ती नेमकी निर्माण कशी झाली याच्याविषयी मात्र अनेकांनी निरनिराळे विचार मांडलेले आहेत. पण असा ठोस असा विचार कोणालाच मांडता आलेला नाही. भाषेच्या बाबतीत ज्या उत्पत्ती मांडलेल्या आहेत त्यात भाषा ईश्वर निर्मित आहे अशी एक उत्पत्ती मांडली. भाषा राजनिर्मित आहे अशी एक उत्पत्ती मांडली. भाषा समाज निर्मित आहे अशी एक उत्पत्ती मांडली. आणि त्यातून निरनिराळे सिद्धांत पुढे आलेले आहेत. निरनिराळ्या भाषाशास्त्रज्ञांनी भाषेच्या उत्पत्तीबद्दल आणि भाषा निर्मितीच्या सिद्धांताबद्दल वर्षानुवर्ष विचार केला, मतं मांडली, सिद्धांत मांडले, परंतु नेमकं उत्तर कुणालाही सापडलं नाही. आणि म्हणूनच असे मोघम सिद्धांत मांडण्यापेक्षा किंवा मोघम विचार मांडण्यापेक्षा ठोस विचार कुणी मांडणारा असेल तरच त्यानं तो मांडावा. अन्यथा अशा प्रकारचा कुठलाही मोघम विचार यापुढे मांडला जाऊ नये असं इसवी सन 1896 मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या ला सोसायट डे लिंग्विस्टिक या परिषदेत ठरलं. आणि त्या परिषदेमध्ये भाषेच्या उत्पत्तीबद्दल शोध निबंध वाचण्यासाठी बंदी करण्यात आली. आता भाषेच्या उत्पत्तीचा काळ कधीचा, तर भाषेची उत्पत्ती ही लाखो वर्षापूर्वी झालेली आहे. आणि जगाच्या पाठीवरती नेमक्या भाषा किती आहेत, तर हजारो भाषा आहेत. त्या हजारो भाषांमध्ये प्रत्येक भाषेत प्रत्येक संकल्पनेला वेगळं नाव का, वेगळी ध्वनी संहिता का, हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. उदाहरणार्थ, मराठीत काचेला काच असं म्हणायचं, म्हणजे क ला काना का आणि च. आणि इंग्रजीत त्याच काचेला काच नाही म्हणायचं, ग्लास म्हणायचं. मराठीत भिंतीला भिंत म्हणायचं, हिंदीत दिवार म्हणायचं.
आणि इंग्रजीत ऑल म्हणायचं, हे असं का? याचं उत्तर कोणालाही देता येत नाही. उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार वानर आणि माणूस यांचा संबंध जवळचा मानलेला आहे. एप्स सारख्या विकसित वानराच्या खुणा, आवाज, हावभाव यावरून भाषापूर्व अवस्थेत आदिमानवानं अभिव्यक्तीची धडपड कशी केली असेल हे आपल्याला कळतं. मानवानं निर्माण केलेली जी भाषा आहे, ही भाषा या घटनेचा खूपच पुढच्या अवस्थेतला टप्पा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या लिखित साधनांच्या आधारे भाषेच्या उत्पत्तीचा मागोवा घ्यायचा, ती साधनं आपल्याला काही हजार वर्षेच मागं नेऊ शकतात. पण भाषा त्याच्याही आधीची आहे, त्यामुळं त्याच्या मागं आपण जाऊ शकत नाही. भाषेच्या लिखित रूपाच्या आधी भाषेचं मौखिक रूप आहे. म्हणजे भाषा लोक बोलायला आधी लागले आणि नंतर लिहायला लागले. लिहिण्यासाठी कोणती लिपी वापरायची हा प्रत्येक भाषेचा निरनिराळा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, कानडी लिहिण्यासाठी जी लिपी वापरतात त्या लिपीमध्ये मराठी सुद्धा लिहिता येतं, मराठी भाषा सुद्धा लिहिता येईल. पण आपण ती लिपी वापरत नाही, कारण ती लिपी आपल्याला ज्ञात नाही. कसं असतं, ज्याला बोलायला येतं त्याला लिहायला येतच असं नाही. मात्र ज्याला लिहायला येतं त्याला ती भाषा बोलायला येते. ती भाषा म्हणजे ज्या लिपीत जी भाषा आपण बोलतोय ती. इथंही पुन्हा जरा थोडासा गोंधळाचा भाग आहे. तो म्हणजे अलीकडं मोबाईलवर मराठी भाषा इंग्रजी स्क्रिप्टमध्ये लिहिली जाते. म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट न वापरता इंग्रजी स्क्रिप्टमध्ये लिहिली जाते. म्हणजे इथं आपण बोलतो मराठीत आणि लिहितो इंग्रजीत. पण त्याच्यामुळे सुद्धा काही घोटाळे हे होतात. कानामात्रेचे म्हणजे विशेषतः कान्यांचे घोटाळे हे होतात. उदाहरणार्थ, सुनीता सारखा शब्द आहे तर त्याचं स्पेलिंग SUNITA झालं की वाचताना ते सुनीता असं सुद्धा वाचू शकतात, वाचलं जातं. म्हणजे ते सुनीता वाचायचं का सुनीता वाचायचं हे वाचणाऱ्याला माहीत नसल्यामुळं तो एखाद्या वेळी सुनीता असंही वाचतो. कारण टी हा ट साठी सुद्धा वापरला जातो आणि त साठी सुद्धा वापरला जातो. त्यामुळं जी स्क्रिप्ट ज्याला म्हणायची जी लिपी आहे, ही लिपी प्रत्येक भाषेची निराळी. आपल्याला सुद्धा जी इंग्रजी लिपी आहे ती घडा 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 काय ती वाचता येत नाही. पण आपली देवनागरी लिपी आहे, ही देवनागरी आपल्याला व्यवस्थित वाचता येते. पण पुन्हा त्या कीबोर्डवर व्यवस्थित टायपिंगचे हात बसलेला असल्याशिवाय
ते टाईप करता येत नाही. मग इंग्रजीतली अक्षरं कमी असल्यामुळं ते टाईप करायला सोपं जातं म्हणून आपण त्या इंग्रजी लिपीमध्ये टाईप करतो, पण त्याचे अर्थ बऱ्याच वेळा वेगळे असे होतात. हाही भाग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जो काही ध्वनींचा भाग आहे किंवा भाषेचा लिखित भाग आहे, हा लिखित भागच महत्वाचा आहे. प्रारंभीच्या काळात अगदी लहान मूल जे असतं, हे लहान मूल अर्थहीन ध्वनींचा उच्चार करत असतं. अर्थहीन ध्वनी म्हणजे कुठले? विशेषतः उच्चारायला सोपा जो ध्वनी आहे तो म, आणि तो म हा उच्चारायला फक्त ओठ लागत असल्यामुळं लहान मुलं म म म म असं लवकर उच्चारतात. आणि बाकीचे उच्चार जे आहेत, हे बाकीचे उच्चार हे त्यांना दात आल्याशिवाय वगैरे काही उच्चारता येत नाही. उदाहरणार्थ त चा उच्चार त्यांना दात आल्याशिवाय करता येत नाही. थ चा उच्चार त्यांना दात आल्याशिवाय करता येत नाही. द चा उच्चार त्यांना दात आल्याशिवाय करता येत नाही. त हा टाळ्याला जीभ चिकटवून उच्चार करायचा आहे. पण सगळ्यात म चा उच्चार हा सोपा आहे. त्यामुळं लहान मुलं म चा उच्चार हा लवकर करत असतात. साहजिकच आदिमानवानं भाषा निर्माण केली, पण आदिमानवानं भाषा निर्माण कशी केली याचं उत्तर आपल्याला अद्याप मिळालेलं नाही. याबद्दल फक्त अंदाजच आहेत. त्यातला पहिला अंदाज आहे, आणि त्या अंदाजानं पहिली उत्पत्ती जी आहे, ही पहिली उत्पत्ती भाषा ईश्वर निर्मित आहे अशी उत्पत्ती सांगितलेली आहे. म्हणजे भाषा देवानं निर्माण केली, याला दैवी सिद्धांत असं म्हटलेलं आहे. ज्यावेळी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला खूप प्रयत्न करून सापडत नाही, त्यावेळी आपण त्याचं उत्तर ईश्वर असं देतो. म्हणजे आपल्या गावात पुराणकालीन मोठमोठी मंदिरं असतात, नक्षीकाम वगैरे केलेली. आपल्याला माहित नसतं ती कोणी बांधली, तर आपण ते म्हणतो पांडवांनी बांधली. पांडवांनी बांधली का नाही हेही आपल्याला माहित नसतं, पण सरळ आपण ठोकून देतो की पांडवांनी बांधली. तसंच ज्या गोष्टीचं आपल्याला उत्तर कळत नाही त्याला आपण ती निर्मिती ईश्वराची आहे असं म्हणतो. त्यामुळं भाषा ही ईश्वरानं निर्माण केली असा एक विचार आहे. ज्या वाणी वाटे आपण भाषा बोलतो, ती वाणी तसंच मन, प्राण ही तत्व ईश्वरानं निर्माण केलेली आहेत. देवांनी वाग्देवीला निर्माण केलं आणि तीच वाणी सारी बोलतात असं ऋग्वेदाच्या 8व्या रुचेत 111 इथं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं ख्रिस्ती धर्मामध्ये ईश्वराचा पुत्र ॲडम याच्यासाठी सर्वांग परिपूर्ण अशी भाषा तयार करून तिचा वापर करण्यासाठी ईश्वरानं ती ॲडमच्या स्वाधीन केली. हे ख्रिस्ती मत अंधश्रद्धेवर अवलंबून आहे.
मिल्टनचं पॅराडाईज लॉस्ट हे महाकाव्य आहे. या महाकाव्यात हे ॲडम आणि ईव हे आधी स्वर्गात होते. ॲडम आणि ईव स्वर्गात होते. त्यांना स्वर्गात कुठेही फिरायला मज्जाव नव्हता. सगळ्या स्वर्गीय सुखाचा आनंद घ्या. स्वर्गातली पानं, फुलं, फळं खा. निर्मळ झरे आहेत, तिथलं पाणी प्या, आनंद घ्या, असं देवानं त्यांना सांगितलं होतं. पण त्यांना सांगितलं होतं की ते एक झाड आहे, त्या झाडाकडे मात्र जाऊ नका आणि त्या झाडाचं फळ मात्र तोडू नका. पण मानवी प्रवृत्ती अशी असते की जी गोष्ट करू नको म्हणेल ती गोष्ट आपण पहिल्यांदा करतो. त्यानुसार या ईवनं ॲडमकडे हट्ट धरला की ते जे फळ आहे ते फळ आपण तोडूया आणि खाऊया. ॲडम म्हटला नको, देवानं सांगितलंय ते फळ तोडायला नको. पण ईवनं हट्ट धरला आणि ती ॲडमला म्हटली की ते फळ आपण खाऊयाच. ईवच्या हट्टापायी ॲडमनं ते फळ तोडलं आणि ईवला खायला दिलं. हे ईश्वराच्या लक्षात आलं. त्याबरोबर ईश्वरानं सांगितलं, तुम्हाला सांगितलं होतं की हे फळ तुम्ही खाऊ नका, तरी सुद्धा का खाल्लं? तुम्ही हे फळ घ्या आणि पृथ्वीवरती जा. आणि ते फळ म्हणजे सफरचंदाचं झाड आहे. सफरचंदाचं झाड घेऊन ॲडम आणि ईव पृथ्वीवरती आले आणि ॲडम आणि ईवसाठी भाषा निर्माण केली. असे एक आख्यायिका ख्रिस्ती धर्मामध्ये आहे. त्याच पद्धतीनं निरनिराळ्या धर्मांमध्ये अशाच पद्धतीनं आपापल्या ईश्वरांनी भाषा निर्माण केली असा एक विचार मांडलेला आहे. ईश्वरानं निरनिराळ्या देशात निरनिराळ्या भाषा निर्माण केल्या आणि त्या बोलण्यासाठी फेकल्या असा एक विचार आहे. पण हा विचार अत्यंत मोघम आहे. धुळीच्या कणापासून शरीर तयार करून ईश्वरानं त्यात जीवित्व सार ओतलं आणि मग भाषेची आवश्यकता वाटल्यानुसार सर्व पृथ्वीवरती भाषा आणि बोली निर्माण केल्या. हा सगळा घोटाळ्यात टाकणारा प्रकार आहे. म्हणजे काय? भाषा ईश्वरानं निर्माण केली आणि ती मनुष्याच्या ताब्यात दिली, हेच मुळात विश्वास ठेवण्यायोग्य असं नाही. ईश्वरी कर्तृत्व हे फक्त ध्वनी निर्मितीपुरतं आहे. म्हणजे माणसाच्या गळ्यातून ध्वनी निर्माण करतो. पण ईश्वर भाषा निर्माण करतो हे सध्याच्या स्थितीत तरी आपल्याला काही पटत नाही. त्यामुळं ईश्वरीय भाषा ही ईश्वर निर्मित आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. भाषेच्या उत्पत्तीविषयीचा हा पहिला सिद्धांत आहे, तो म्हणजे ईश्वर निर्मित सिद्धांत किंवा दैवी सिद्धांत. हा काही आपल्याला सध्याच्या विज्ञान युगामध्ये पटत नाही, कारण तो पूर्णपणे अंधश्रद्धेवरती आधारलेला हा सिद्धांत आहे. त्यामुळं
त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येत नाही. पुढचा सिद्धांत आपण पुढच्या भागात बघूया, तो म्हणजे राजनिर्मित सिद्धांत किंवा राजनिर्मित उत्पत्ती.